स्वागत सर्वांचे आपल्या मॅथ्स पंढरी या यूट्यूब चॅनलमध्ये. संख्या व संख्यांचे प्रकार भाग 2 यावर आधारित आपण आजचा व्हिडिओ बनवत आहोत. भाग 1 आपण यापूर्वी बनवला आहे, तुम्ही तो चॅनलवरती जाऊन नक्की पाहू शकता. पहिला भाग पाहिला म्हणजे दुसरा समजतो. या दुसऱ्या भागामध्ये आपण परिमेय संख्या, वास्तव संख्या म्हणजे काय यावर आधारित अति महत्त्वाची एक्झाम्पल्स घेतलेली आहेत. एक तरी एक्झाम्पल परीक्षेला 100% विचारलं जातं. या व्हिडिओमध्ये आपण परिमेय संख्यांचा चढता उतरता क्रम, मधली संख्या कशी निवडायची, कशी ओळखायची, धन ऋण परिमेय संख्या, वास्तव संख्या कोणत्या संख्यांना म्हणतात, अति महत्त्वाच्या अशा कन्सेप्ट याविषयीचा आपण अभ्यास करणार आहोत. अति महत्त्वाचे एक्झाम्पल्स आपण यामध्ये घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया अधिक वेळ न दवडता. हे पहिलं एक्झाम्पल पहा. या ठिकाणी 2/3 2/4 वजा 5/9 7/3 वजा 6/2 या परिमेय संख्यांपैकी कोणती संख्या पूर्णांक आहे? आता परिमेय संख्या मग कशाला म्हणतात पहा. परिमेय संख्या, परिमेय संख्या म्हणजे काय की या संख्या p/q म्हणजे अपूर्णांकाच्या स्वरूपात मांडल्या जातात. या ठिकाणी q ची किंमत 0 असता कामा नये, छेदामध्ये 0 येता कामा नये आणि p आणि q दोन्ही पूर्णांक संख्या लागतात. थोडक्यात अपूर्णांक म्हणजे परिमेय संख्या, हे लक्षात घ्यायचं आपल्याला. तर आणि पूर्णांक म्हणजे काय, तर पूर्णांक कोणत्या संख्यांना म्हणतात, तर 0 आणि सर्व धन प्रकारच्या संख्या या सगळ्या संख्या पूर्णांकामध्ये येतात. आणि इकडे ऋण संख्या म्हणजे सर्व ऋण संख्या अनंतापर्यंत आणि सर्व धन संख्या आणि 0 या संख्यांचा जो काही संच असतो त्याला पूर्णांक संख्या म्हणतो. तर मग या ठिकाणी या एकूण ज्या काही 5 संख्या दिल्यात तर यापैकी पूर्णांक संख्या कोणती ते आपल्याला विचारले. मग आता या ठिकाणी पहा, छेदाने अंशाला फक्त या ठिकाणी भाग जातो. कुठे 6/2 या ठिकाणी बेत्रिक 6 म्हणजे उत्तर आलं ऋण 3. पहा ऋण 3 म्हणजे कोणता, हा ऋण 3 जो मी तुम्हाला पूर्णांकामध्ये समजून सांगितला. त्यामुळे ऋण 6/2 पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 2, कारण या ठिकाणी 2 ने 6 ला भाग जातो आणि पूर्णांक संख्या आपल्याला मिळते. इतर ठिकाणी छेदाने अंशाला भाग जात नाही, हे लक्षात घ्या. चला आपण उदाहरण क्रमांक 2 पाहूया. 17/9 या परिमेय संख्येच्या लगतचा मोठा पूर्णांक येण्यासाठी त्यात खालीलपैकी कोणती संख्या मिळवावी? 17/9 याच्या लगतचा मोठा पूर्णांक पाहिजे. 17च्या नंतरची लगतची संख्या 18/9 हे लक्षात घ्या. कारण का 17 नंतर लगत येतो, 18 आपल्याला तोच कायम ठेवायचा, हे लक्षात घ्या. म्हणजे आपलं उत्तर येईल 18/9. हा लगतचा मोठा पूर्णांक असणार आहे. प्रश्न काय विचारलाय पहा, या परिमेय संख्येच्या लगतचा मोठा पूर्णांक येण्यासाठी त्यात कोणती संख्या मिळवावी? 17त आपण 1 मिळवला 18, छेद आपल्याला तोच ठेवायचा आहे 9, म्हणजे आपलं उत्तर येईल 1/9. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल आपलं, हे लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 1. आता आपण उदाहरण क्रमांक 3 पाहूया. काय दिले पहा उदाहरण क्रमांक 3 मध्ये. 1/8 मध्ये 1/8 किती वेळा मिळवावेत म्हणजे बेरीज 5 येईल. 1/8 मध्ये 1/8 किती वेळा मिळवावेत? फार सोपी ट्रिक आहे. जर अशा प्रकारचं एक्झाम्पल आलं तर काय करायचं पहा. हा जो छेदामधला 8 आहे, 8 गुणिले जे बेरजेचा अंक आहे 5 यांचा गुणाकार घ्यायचा 8×5 = 40. यातून हा जो अंश आलेला आहे 1 तो यातून वजा करायचा, उत्तर आलं 39. अंशामध्ये 1 असेल तेव्हाच हा 1 वजा करायचा. पण अंशामध्ये एकापेक्षा वेगळी संख्या असेल, मोठी संख्या असेल, त्यावेळीची पद्धत वेगळी, ते पुढचे मी एक्झाम्पल मध्ये समजून सांगेन. तर या ठिकाणी उत्तर येणार आहे आपलं 39. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल आपलं. पर्याय क्रमांक 3 हे लक्षात घ्या. चला आपण पुढचं एक्झाम्पल पाहूया. पहा एक्झाम्पल नंबर 4. खालील परिमेय संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास मध्यभागी कोणती परिमेय संख्या येते? आता या ठिकाणच्या ज्या परिमेय संख्या आहेत पहा, 13/14, 1 चा फरक आहे. ऑब्झर्वेशन केलं तर लगेच लक्षात येतं. 12/13, 15/16 या सगळ्या संख्यांच्या मध्ये 1 चा फरक आपल्याला दिसून येतो अंश आणि छेदामध्ये. जर असा अंश आणि छेदामध्ये 1 चा फरक असेल तर ज्या परिमेय संख्येचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, हा नियम लक्षात असू द्या. मग आपल्याला मध्यभागी येणारी परिमेय संख्या शोधायची. एकूण या 5 संख्या आहेत.
तर आता आपण उतरत्या क्रमाने मांडायला सुरुवात करूया. उतरत्या क्रमाने मांडल्यानंतर 3 नंबरची संख्या ही मधली संख्या असणार आहे, कारण या 5 संख्या आहेत. अंश मोठा 20 आहे, तो अपूर्णांक मोठा. 20 नंतर यामध्ये 15 येईल, 15च्या नंतर येईल उतरत्या क्रमामध्ये 13 येईल, हे लक्षात घ्या. पुढच्या संख्या मांडायची पण गरज नाही, म्हणजे मधला अपूर्णांक असणार आहे 13/14. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल आपलं. पर्याय क्रमांक 3 पहा. आता उदाहरण क्रमांक 5 पहा, काय दिलंय. 3/-10 -15/4 -5/9 0/6 या संख्यामध्ये धनपरिमेय संख्या कोणती. मी तुम्हाला सांगितलं परिमेय संख्या. परिमेय संख्या ह्या अपूर्णांकाच्या स्वरूपात असतात, बरोबर आहे. तर मग या ठिकाणी 0/6 हा जो अपूर्णांक दिलाय, शून्याला कोणत्याही संख्येने भागलं उत्तर 0 येतं. हा पूर्णांक आहे, हे लक्षात घ्या. शून्याला कोणतेही चिन्ह नसते, धन किंवा ऋण. आपल्याला धनपरिमेय संख्या विचारलेली आहे. मग आता उरल्या या 3 संख्या. 3 संख्यांमध्ये निरीक्षण करा. यातली ऋण 5/9 ही जी संख्या आहे, 2 ऋणांचा धन होतो, ही येईल 5/9 आणि ही परिमेय संख्या सुद्धा आहे. म्हणजे धनपरिमेय संख्या होईल 5/9. ऋण 5/9. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल आपलं. पर्याय क्रमांक 4, कारण का 2 ऋणांचा धन होतो. असे काही एक्झाम्पल्स आपल्याला तोंडी सोडवता आली पाहिजेत पटापट. एक्झाम्पल नंबर 6 पहा. मी तुम्हाला सांगितलं होतं की अंशामध्ये 1 पेक्षा वेगळी संख्या आली तर अशा वेळेला उदाहरण कसं सोडवायचं, तर मी ते एक्झाम्पल आल्यानंतर सांगेल. तर एक्झाम्पल आलेलंच आहे 6 नंबरचं. यापूर्वीच्या एक्झाम्पल मध्ये आपण पाहिलं की अंशामध्ये 1 होता, 108 मध्ये 108 किती वेळा मिळवावेत. आता हे एक्झाम्पल आहे 307 मध्ये 307 किती वेळा मिळवावेत, म्हणजे बेरीज आपल्याला 3 मिळेल. बेरीज 3 मिळेल. पहा, मागच्या सारखंच आपल्याला सोडवायचं आहे. मागच्या सारखीच कृती करायची. या छेदाने या बेरजेला गुणायचे. 7×21 बरोबर आहे. आणि यातून आपण काय केला होता, अंशात येणारा 1 वजा केला होता. परंतु आता अंशात 1 नाहीये, 3 आहे. तर अशा वेळेला काय करायचं, या 3 ने अंशातल्या संख्येने ते भाग द्यायचं. 3×7=21 आणि या 7 मधून आपल्याला 1 वजा करायचं. हा 1 का वजा करायचा आहे, तर सुरुवातीला 307 आलेले आहेत म्हणून 7 मधून 1 वजा केला, उत्तर आले 6. पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल आपलं. पर्याय क्रमांक 2. चला आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. उदाहरण क्रमांक 7. 3/4 ऋण 6/8 9/11 या परिमेय संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास खालीलपैकी कोणता पर्याय सर्वात योग्य आहे. चढता क्रम लिहायचा आहे आपल्याला. चढता क्रम लिहिताना सुरुवातीला छोटी संख्या येईल, नंतर त्यानंतर त्या संख्या मोठ्या मोठ्या होत जातील, बरोबर आहे. तर पहा, इथे एक ऋण संख्या आहे, ऋण 6/8 ही सर्वात लहान असेल. त्यानंतर यापेक्षा मोठ्या संख्या आपल्याला ओळखायच्या. तर आता आपल्याकडे 2 अपूर्णांक उरले, 3/4 आणि दुसरा 9/11. यापैकी लहान मोठेपणा ठरवायचा आहे. 3 × 11 करा, 11×3 = 33 आली. आणि 9 × 4 करा, 9×4 = 36 आली. आता 36 मोठा आहे. 36 कोणापासून तयार झाला, 9 × 4. अंशातली संख्या 9 आहे, म्हणजे हा अपूर्णांक मोठा आहे. 9/11 कोणापेक्षा, 33 3/4 पेक्षा. हे लक्षात घ्या. म्हणजे 3/4 याच्यापेक्षा छोटा आहे 9/11 पेक्षा. सर्वात मोठा अपूर्णांक आला 9/11. मग यानंतर येईल 3/4 आणि सर्वात मोठा येईल 9/11. आपल्याला विचारलाय चढता क्रम. चढत्या क्रमामध्ये पहा, सुरुवातीला सगळ्यात लहान संख्या, नंतर मोठी, नंतर सर्वात मोठी. म्हणजे आपला पर्याय येईल पहा या ठिकाणी ऋण 6/8 सुरुवातीला, नंतर 3/4, नंतर 9/11. पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल आपलं. पर्याय क्रमांक 3. आता उदाहरण क्रमांक 8 पहा. 8व्या उदाहरणामध्ये आपल्याला काय सांगितलंय की एकूण 5 आपल्याला एकूण 4 परिमेय संख्या दिल्यात. यापैकी सर्वात लहान परिमेय संख्या कोणती, सर्वात लहान. या ठिकाणी दिल्यात आपला 0/7 -3/4 -4/5 आणि -2/3. ही धनसंख्या आहे. 2 ऋणांचा धन होतो. धनसंख्या ऋणांपेक्षा मोठी असते, त्यामुळे हा ऑप्शन गेला. 0/7 म्हणजे 0 ऋण संख्येपेक्षा मोठा असतो, हाही ऑप्शन गेला. आपल्याला 2 संख्यांमध्ये लहान संख्या शोधायची, परिमेय संख्या. तिरकस गुणाकार करायचं काम सोपं आहे.
3 5 15 पण चिन्ह ऋण आहे. 4 चौक 16 पण चिन्ह ऋण आहे. ऋण 4 गुणिले 4. जी संख्या दिसायला मोठी ती लहान असते ऋण चिन्हामुळे. ऋण 16 लहान आहे. ऋण 16 कोणामुळे तयार झाला? त्यातली अंशातली संख्या ही आहे 4 चौक 16, ही अंशातली आहे, तो अपूर्णांक ग्राह्य धरायचा. ऋण 4/5 लहान आहे कोणापेक्षा? ऋण 3/4 पेक्षा. 15 मोठे आहेत. 15 मधला अंशातली संख्या 3 आहे. ऋण 3/4 मोठा आहे. म्हणजे सर्वात लहान संख्या आपल्याला मिळाली ऋण 4/5. आपल्याला लहान परिमेय संख्या विचारली ऋण 4/5. पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल आपलं. पर्याय क्रमांक 1. आता 9व्या मध्ये पहा, सर्वात मोठी संख्या विचारली यातली आपल्याला, सर्वात मोठी. परंतु आता या ठिकाणी ऋणचिन्ह आहे हे आपल्याला विसरता कामा नये. ऋणचिन्ह असेल तर नियम बदलतो. आता सुरुवातीला असं गृहीत धरा की ऋणचिन्ह नाहीये, म्हणजे 1/2 असेल, 1/2, 1/8, 1/3, 1/4. आता इथे सर्वात मोठी संख्या कोणती असा प्रश्न विचारलाय आपल्याला. तर आता पहा, जर अंश समान असेल, अंश समान असेल तर ज्याचा छेद मोठा ती संख्या लहान. अंश समान असेल तर ज्याचा छेद मोठा ती संख्या लहान. परंतु जर ऋणचिन्ह दिलं गेलं तर हाच नियम बदलतो, ज्याचा छेद मोठा ती संख्या सुद्धा मोठी. आणि मग छेद मोठा इथे आहे म्हणजे ऋण 1/8 ही सर्वात मोठी संख्या असणार आहे, हे लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल आपलं. पर्याय क्रमांक 2. चला नेक्स्ट एक्झाम्पल. पहा, वर्गमुळात 21, 4 वर्गमुळात 144. आता इथे 5.1 च्या ऐवजी आहे ना, ही संख्या वर्गमुळात नाहीये, 5.1 दिलेत आपल्याला. यांचा उतरता क्रम खालीलपैकी कोणता? उतरता क्रम लावायचा आहे. एक तर सगळ्या संख्येचं वर्गमूळ काढा किंवा सगळ्याच वर्गमुळात टाका, त्याने आपलं काम सोपं होईल. तर पहा, या सगळ्या वर्गमुळात टाकणं काम सोपं आहे. 4 ला वर्गमुळात टाकूया. 4चा वर्ग 16, 16 करायचे. 5.1 च्या ऐवजी 5 ग्राह्य धरा, कारण फारसा काही फरक पडण्यासारखा नाहीये. 5चा वर्ग 25. पहा, ही संख्या वर्गमुळात 144 आणि वर्गमुळात 21. आता आपल्याला उतरता क्रम लावायचा, काम सोपं झालं आपलं. 144 अगोदर येते, 144 बरोबर. 144 नंतर येतील 25, परंतु 25 म्हणजेच कोण? 5.1. नंतर पुढे पहा 16, 16 म्हणजेच कोण? 4 बरोबर आहे. आणि हा वर्गमुळात 21. तर अशा प्रकारचा आपला उतरता क्रम असेल. कुठे येतो पहा आता, 5.1, 4 वर्गमुळात 21. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे पहा आपलं. पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला उतरता क्रम पाहायला मिळतो. पहा नेक्स्ट एक्झाम्पल. पहा, 3/5 वजा 5/8 आणि वजा 1/4 या परिमेय संख्येचा चढता क्रम खालीलपैकी कोणता? चढता क्रम लावायचा आहे. सुरुवातीला सर्वात लहान संख्या, मग त्याप्रमाणे वाढत वाढत जाणाऱ्या संख्या. आता या ठिकाणी आपल्याला एक संख्या दिसते की ती धन आहे, म्हणजे ती सर्वात मोठी असणार, हे लक्षात घ्या. सर्वात मोठी असणार आहे. आता ह्या दोन संख्या या संख्येपेक्षा लहान असणार आहेत. मग यांच्यामधला आपल्याला लहान मोठेपणा ठरवावा लागणार आहे. तो तिरकस गुणाकाराने ठरवायचा आहे. 5 गुणिले 4 करूया. 5 गुणिले 4 आले 20. नंतर 1 गुणिले 8 केले आपण, आले 8. परंतु हे ऋण चिन्ह देणार आहे आपण याला, बरोबर आहे. आता जी संख्या दिसायला मोठी ती लहान असते, हे लक्षात घ्या. ऋण चिन्ह असेल तर म्हणजे ऋण 8 मोठा असणार आहे ऋण 20 पेक्षा. ऋण 8 मध्ये 1 आणि 8 मध्ये अंशातली संख्या कोणती? 1, म्हणजे ऋण 1/4 मोठा आहे. 20 मधली अंशातली संख्या कोणती? 5, ऋण 5/8 लहान असणार आहे. आपल्याला लावायचा आहे चढता क्रम, चढता क्रम लावायचा आहे. मग ह्या दोघातली लहान संख्या कोणती? ऋण 5/8. ऋण 5/8 अगोदर येईल. याच्यापेक्षा मोठी संख्या ऋण 1/4 आणि सर्वात मोठी 3/5. मग आपला जो ऑप्शन असणार आहे ऋण 5/8 सुरुवातीला, नंतर ऋण 1/4, 3/5. ऑप्शन नंबर 1 उत्तर असणार आहे आपलं. ऑप्शन नंबर 1.
चला पुढचं एक्झाम्पल घेऊया आपण. खालील परिमेय संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास, आता पुन्हा एकदा या परिमेय संख्या चढत्या क्रमाने लिहायच्यात. सर्वात मोठी आणि सर्वात लहान परिमेय संख्येची जोडी कोणती? सर्वात मोठी अगोदर सर्वात मोठी शोधायची आपल्याला आणि नंतर सर्वात लहान. याविषयीचा नियम माझा तुम्हाला सांगून झालेला आहे. अंश आणि छेदामध्ये लगेच दिसतंय आपल्याला एकचा फरक आहे. सगळ्याच संख्या ऋण आहेत. चिन्ह ऋण नाही जर असं आपण ग्राह्य धरलं तर ज्याचा अंश मोठा ती संख्या मोठी. बरोबर, 17 अंश मोठा आहे ती संख्या मोठी, पण जर ऋण चिन्ह दिलं तर हीच मोठी संख्या बनणार आहे लहान. उलटा नियम आहे. म्हणजे ऋण 17/18 ही संख्या असणार आहे लहान. आता ज्याचा अंश लहान ती संख्या लहान, पण ऋण चिन्ह दिल्यामुळे ती संख्या आता मोठी होणार आहे. ऋण 2/3. त्यामुळे आपला ऑप्शन असणार आहे पर्याय क्रमांक 2. हे लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 2 आपला ऑप्शन असणार आहे. आता असाच ऑप्शन 3 मध्ये पण दिलाय आपल्याला, फक्त उलट फिरून दिलाय. बऱ्याचशा मुलांची इथे गफलत होते. आपल्याला सिक्वेन्स जो विचारलाय प्रश्नामध्ये सर्वात मोठी अगोदर आणि नंतर सर्वात लहान, सर्वात मोठी अगोदर नंतर सर्वात लहान अशी जोडी लावायची. बरेचसे मुलं अशी उलटी पण जोडी लावतात. उत्तर येत असतानाही आपण चुकीचा पर्याय करून ठेवतो. आता उदाहरण क्रमांक 13 पाहणार आहोत. अति महत्वाचं संख्यांच्या प्रकारामध्ये. याच्यामध्ये आपल्याला विचारले खालीलपैकी कोणती संख्या वास्तव संख्या नाही. आता वास्तव संख्या म्हणजे रिअल नंबर्स. हे रिअल नंबर्स म्हणजे संख्यांचा राजा आहे. अल्जेब्रामध्ये गणितामध्ये जेवढ्या संख्या त्यांचा राजा म्हणजे रिअल नंबर्स, वास्तव संख्या म्हणतो आपण. मग अशी कोणती संख्या आहे की ती वास्तव नाहीये? वास्तव नाही म्हणजे काय? ती झाली काल्पनिक संख्या. त्याला इंग्लिशमध्ये आपण इमॅजिनरी नंबर किंवा कॉम्प्लेक्स नंबर म्हणतो. तर कॉम्प्लेक्स नंबर कोणत्या संख्येला म्हणतात? पला A+IB फॉर्म असतो त्यांचा. A+IB. आय म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर. आय ची व्हॅल्यू असते √1. याला कॉम्प्लेक्स नंबर किंवा काल्पनिक संख्या म्हणतात. तर अशा प्रकारची एक संख्या याच्यामध्ये आलेली आहे. पहा पर्याय क्रमांक 3 पहा. पर्याय क्रमांक 3 मधली जी संख्या आहे ना, 5 अधिक वर्गमुळात ऋण 3. वर्गमुळातील संख्या ऋण असता कामा नये. हे लक्षात घ्या. ती काल्पनिक संख्या असते, ती वास्तव नसते. पहा 5 अधिक, आता हे आपण सेपरेट करूया. ऋण चिन्ह म्हणजे ऋण 1 आणि हा 3 सेपरेट करूया. बरोबर 5 अधिक हे 3चं वर्गमूळ लिहूया आपण वर्गमुळात 3 आणि वजा 1 जो आहे वर्गमुळातला त्याला म्हणतात आय. इथे लिहून दिलंय मी तुम्हाला. त्याला आय म्हणतात. म्हणजे 5 अधिक वर्गमुळात 3 आय अशा प्रकारची संख्या आहे ऑप्शन नंबर 3 मध्ये. याला कॉम्प्लेक्स नंबर म्हणतात. म्हणजे ती वास्तव संख्या नाही. पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल आपलं. पर्याय क्रमांक 3. तर चला अगदी महत्वाचे असणारे काही एक्झाम्पल्सवर आपण चर्चा केली. विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट मात्र नक्की करा. चला भेटूया पुढच्या अशा एका व्हिडिओमध्ये. संख्या व संख्यांचे प्रकार अजून काही भाग शिल्लक आहे. भाग 3 मध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत नमस्कार. थँक्स फॉर वॉचिंग.